नमस्कार मित्रांनो, आज आपण जो काय CPR कन्सेप्ट आहे मॅथ्स मधला म्हणजेच कॉन्स्टंट प्रोडक्ट रेशो याचे ॲप्लिकेशन बघणार आहोत. याच्या अगोदर CPRच्या कन्सेप्टमध्ये सांगताना सांगितलं होतं CPRचं इक्वेशन पहिल्यांदा टाइम स्पीड डिस्टन्समध्ये कसं आहे त्यातले दोन एक्झाम्पल आहेत. नंतर पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस मध्ये सुद्धा त्यातले दोन एक्झाम्पल घेतले. आपण 4 एक्झाम्पल समजून घेणार आहोत. CPR कन्सेप्ट कसा वापरायचा, की पारंपरिक ज्या सूत्रांना आपण एक्झाम्पल सोडवतो त्याने पण सुटणार वेळ जास्त लागतो, त्या अनुषंगाने आपण CPR कन्सेप्ट कसा ह्या एक्झाम्पल मध्ये वापरायचा ते आपण इथं बघणार आहोत. ठीक, इथं बघा पहिले एक्झाम्पल आहे. एक रेसिंगची गाडी 108 किलोमीटर प्रति तास वेगाने 15 मिनिटांमध्ये एक ट्रॅक करते पूर्ण करते. जर तिला तो ट्रॅक 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा असेल तर तिला किती वेग ठेवावा लागेल. म्हणजे आता बघा पहिली गोष्ट, ट्रॅक म्हणजे ट्रॅक जो आहे तो डिस्टन्स जे आहे ट्रॅकचं हे कॉन्स्टंट आहे. डिस्टन्स कॉन्स्टंट असताना आपल्याला 15 मिनिटात जी जायची ती गाडी ती 12 मिनिटात न्यायची. म्हणजे इथं काय करायचं आहे, वेग इथं मिनिट म्हणजे टाइम कमी करायचा आहे. म्हणजेच अनुषंगानं इक्वल डिस्टन्स कव्हर करताना जर का आपण कमी टाइममध्ये जायचं असेल तर ऑब्विसली तुम्हाला वेग वाढवावा लागेल. वेग काय वाढवावा लागेल. मग किती ठेवावा लागेल गाडीचा बघा. आपल्याला पहिली गोष्ट माहित आहे, व्हॉट इज डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर इज नथिंग बट वेग गुणले वेळ. वेग गुणले वेळ. जर कमी वेळात जायचं आहे म्हणजे वेळ कमी करायचा आहे म्हणजेच वेग वाढवावा लागेल. वेग वाढवावा लागेल. मी तुम्हाला सांगितलंय, जी वाढवायची गोष्ट आहे लेफ्ट साइडला घ्यायची, कमी करायची गोष्ट राईट साइडला घ्यायची. काय कमी करायचंय मला, वेळ कमी करायचा आहे. किती कमी करायचा आहे बघा, 12 मिनिटं 15 मिनिटं अगोदर होता, 15 मिनिटांमध्ये गाडी जात होती, ती मला 12 मिनिटात जायचंय. म्हणजे 15 मिनिटात जी रेस पूर्ण व्हायची ती 12 मिनिटात करायची. म्हणजे किती मिनिटं कमी करायचे, 15 मिनिटातून 3 मिनिटं मला कमी करायचे म्हणजे 12 मिनिटात जाईल. बघा 15 वरती मला 3 मिनिटं कमी करायचे म्हणजेच 12 मिनिटात पोहोचायचं आहे. म्हणजे 3 डिवाइड बाय 15 म्हणजे किती होतात बघा, 3 एके 3, 3 5 15. आता तुम्हाला सांगितलंय मी कन्सेप्ट मध्ये बघा, हा राईट साइडची गोष्ट कमी करायची म्हणजे ऍक्च्युअली काय तो a डिवाइड बाय a प्लस b असतो. a प्लस b. मग राईट साइडला काय असतो, लेफ्ट साइडला काय असणार, a डिवाइड बाय b. a डिवाइड बाय b ही वाढणारी गोष्ट असते. ही जर कमी होणारी गोष्ट असेल तर ही वाढणारी गोष्ट आहे. मग कमी होणारी गोष्ट काय, 1 डिवाइड बाय 5. आता 1 म्हणजे a आहे. a म्हणजे आता 5 मध्ये a म्हणजे 1 आहे म्हणजे b म्हणजे किती असणार आहे, 4 असणार आहे. मग a डिवाइड बाय b म्हणजे काय, 1 डिवाइड बाय 4. जर का 1 डिवाइड बाय 5 न कमी होतोय वेळ तर तुम्हाला वेग 1 डिवाइड बाय 4 ने वाढवावा लागेल. 1 डिवाइड बाय 4 ने वाढवावा लागेल. पण बेस मध्ये तुमचा वेग किती आहे, 4 नसून किती आहे तुमचा 108. किती 108. म्हणजे 4 भाग म्हणजे 108 आहे. एक भाग कितीचा असेल बघा, याला 4 डिवाइड करा, 4 दुनी 8, 4 दुनी 8, 2 राहिले 28, 4 7 28. म्हणजे 4 भाग म्हणजे 108 आहे. त्यातला एक भाग म्हणजे किती 27 आणि तो एक भाग म्हणजेच किती इथं 27. म्हणजे 4 ला 27 ने गुणल्यानंतर 108 येतो, तर 1 ला 27 गुणल्यानंतर किती 27 येणार आहे. म्हणजे तुम्हाला वेग किती वाढवावा लागेल, 108 वरती 27 वाढवावा लागेल. म्हणजे तुम्हाला मूळच्या वेगामध्ये 27 प्रति किलोमीटर प्रति तासाने वेग वाढवावा लागेल. म्हणजे आता जर का तुम्हाला 12 मिनिटात ते कार त्या ट्रॅक पूर्ण करत असेल तर त्या कारचा स्पीड किती असायला पाहिजे, 108 प्लस 27 म्हणजे किती होता ते 135 किलोमीटर प्रति तास या वेगाने तुम्हाला काय कार न्यावं लागेल. समज तुम्हाला परत एकदा बघा, जर का मला हे मिनिटं कमी करायचे म्हणजे वेग वाढवावा लागेल, कारण हा डिस्टन्स सारखा आहे. या दोन राशींचा प्रोडक्ट इथे काय सारखा आहे. म्हणजे मिनिटं किती कमी करायचे मला, 15 वरती 3 मिनिटं कमी करायचे म्हणजे 12 मिनिटात पोहोचायचं आहे. 3 डिवाइड बाय 15 म्हणजे 1 डिवाइड बाय 5. 1 डिवाइड बाय 5 म्हणजे a डिवाइड बाय a प्लस b. आता याच्यामध्ये a बरोबर 1 आहे म्हणजे इथे जर 5 असेल तर a बरोबर 1, b बरोबर 4. वाढणारी गोष्ट a डिवाइड बाय b. b म्हणजे 4, a म्हणजे 1. म्हणजे 4 वरती 1 भाग वाढतो. म्हणजे 4 म्हणजे मुळात किती आहे, वेग हा तुमचा 108 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे 108 वरती तुमचा किती वाढणार. आता यातलं बघा, 4 भाग म्हणजे 128 आहे, 1 भाग म्हणजे किती असणार 27. मग 4 भागावरती 1 भाग वाढतो म्हणजेच काय 27 न वाढतो. 108 वरती तुमचा 27 किलोमीटर प्रति तास हा वेग वाढायला पाहिजे. म्हणजे आता जर तुम्हाला कार ही 12 मिनिटात पोहोचायचं असेल तर तुम्हाला गाडीचा त्या कारचा स्पीड किती असायला पाहिजे, 135 किलोमीटर प्रति तास इतका असायला पाहिजे. दुसरं उदाहरण बघा, तुमच्या दोन कार आहेत ए आणि बी. एका ठिकाणापासून दुसऱ्या एक्स आणि वाय ही दोन ठिकाण आहेत आणि ही कार एक आहे आणि बी एक कार आहे. या दोन कार एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे अनुक्रमे या ए या कारचा स्पीड किती आहे
72 किलोमीटर प्रति आवर आहे आणि बी कारचा स्पीड किती आहे 90 किलोमीटर प्रति आवर स्पीड आहे। जर या वेगाने जातात एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणाकडे, जर कार बी प्रवास पूर्ण करण्यासाठी कार ए पेक्षा 1 तास कमी घेते, म्हणजे कार बी चा जर बघा तुम्हाला कळतंय का, बी चा वेग जास्त आहे म्हणजेच वेळ कमी घेणार आहे, कारण अंतरही सारखं आहे। हे काय एक्स या शहरापासून वाय या शहरापर्यंत जाण्यासाठी अंतर सारखं आहे, अंतर कॉन्स्टंट आहे। मग कार ए चा स्पीड 72 किलोमीटर प्रति आवर आहे, कार बी चा 90 किलोमीटर प्रति आवर आहे, म्हणजेच काय कार बी ला ए पेक्षा कमी वेळ लागणार आहे। पण कमी किती लागणार आहे वेळ त्यांनी दिलेला आहे, किती 1 तास। मग त्याने काय विचारलंय असल्यास त्या दोन शहरामध्ये अंतर काढायचं आहे, दोन शहरामध्ये अंतर काढायचं बघा किती कमी आहे बघा, मुळात किती होता 72, किती होता स्पीड 72, 72 वरती किती वाढवायचं आहे, 72 वरती किती स्पीड वाढवायचं आहे 90 करायचं, म्हणजे 18 वाढवायचं आहे। मग 18 एके 18, 18 चौक 72, म्हणजे 1/4 न वाढती गोष्ट काय वाढते 72 किलोमीटर प्रति आवर न जायची गाडी ती 90 किलोमीटर प्रति आवर न गेल्यामुळे वेग किती कमी होणार आहे 1 तास त्यांनी दिलाय, म्हणजे किती बघा वाढणारी गोष्ट जर 4 वरती 1 वाढत असेल, कमी होणारी गोष्ट 1/5 असेल, कारण a/b आहे आणि इथं a/a+b आहे। a म्हणजे 1 आहे, b म्हणजे 4 आहे, 1/1+4 म्हणजे 5, 1/5। मग कमी होतं, हे काय होते कमी, काय होते कमी, जर इथं वेग वाढत असेल तर वेळ कमी होते, वेळ काय होते कमी होते, किती होते वेळ 5 वरती 1, म्हणजे 1 कमी होतो तो किती तास आहे 1 तास आहे। म्हणजेच काय 5, आता बघा 1 ला 1 न गुणल्यानंतर 1 येतो, तसं 5 ला किती ना 1 न गुणल्यानंतर किती 5 येणार, म्हणजे मुळात किती वेळ लागत होता 5, किती लागत होता 5 तास वेळ लागत होता। मग मूळचा वेग किती होता 72, 72 गुणिले 5 बघा किती झालं 5 दोन्ही 10, हातच्या आहे 7 5 35 आणि 1 36 किलोमीटर। किंवा बघा जर वेग वाढला किती झाला 90, त्यावेळेस 1 तास कमी लागणार आहे, म्हणजे 4 तास, 9 चौक 36, म्हणजे ह्या दोन ठिकाणामधलं अंतर किती, दोन्ही पर्याय घ्या तर किती किलोमीटर असणार आहे 360 किलोमीटर असणार आहे। त्याच्यानंतर बघा आपण इथं प्रॉफिट लॉस मध्ये येणार आहोत। इथं बघा जर खरेदी किमतीवरती नफा हा 40% असेल तर तो विक्री किमतीवरती शेकडा किती असेल। सहसा आपण काय करतो माहितीये का, प्रॉफिट अँड लॉस नेहमी काय करतो खरेदी किमतीवर काढतो, आणि खरेदी किमतीवरती का काढतो, कारण जो काय खरेदी किमतीवरती जो प्रॉफिट आहे ऍक्च्युअल प्रॉफिट असतो जो जास्त वाटतो ऍक्च्युअल असतो, आणि जो सेल्स बघा विक्री किमतीवर जो प्रॉफिट काढतो तो काय असतो कमी असतो। म्हणजे बघा खरेदी किमतीवरती प्रॉफिट आहे 40%, पण तोच तो प्रॉफिट जर का विक्री किमतीवर काढला तर तो ह्याच्यापेक्षा काय भरणार आहे कमी भरणार आहे। आता 40% म्हणजे किती बघा, 40% म्हणजे किती, 40% म्हणजे 40/100, 40/100 म्हणजे किती 2/5, म्हणजे 20 दोन्ही 40, 20 5 100, म्हणजे हा प्रॉफिट आहे किती टक्केवर 40% मध्ये। कधी काढलाय कॉस्ट प्राइस वरती, म्हणजे हा कॉस्ट प्राइस वरती ऍक्च्युअली काय असतो, का काढतो प्रॉफिट, कॉस्ट प्राइस हा जास्त असतो, म्हणजे जास्त असतो गोष्ट किती 2/5, ही जास्त गोष्ट आहे। ती जर आपण सेलिंग प्राइस वर विक्री काढायला लागलो प्रॉफिट काढायला लागलो तर किती होणार a/a+b म्हणजे किती होणार आहे 2/7, 2/7। आता 1/7 म्हणजे किती बघा 1/7 म्हणजे 7 0 0, 7 1 7, 7 चौक 28, 7 दोन्ही 14, 14 आणि 7 8 56, म्हणजे असं वाढत जाणार आहे 14.28। मग 14.28 गुणिले 2 म्हणजे किती होणार आहे 0.2856, म्हणजे किती टक्के होणार आहे तो 0.2856, म्हणजे 2856 म्हणजे 28.56% होणार आहे। बघा जर का तुम्ही कॉस्ट प्राइस वर प्रॉफिट काढला तर 40% होणार आहे, तो जास्त वाटणार आहे, आणि तो जर का विक्री किमतीवर काढला तर तो कमी भरणार आहे, तो किती असणार आहे 28.28% भरणार आहे। ठीक आहे, आणि म्हणून नेहमी बघा लॉस आणि प्रॉफिट आणि लॉस दोन्ही गोष्टी आपण कॉस्ट प्राइस वरच काढतो, कारण का तो जास्त असतो दाखवण्यासाठी। ठीक आहे, आणि जर लॉस किंवा प्रॉफिट जर विक्री किमतीवर काढला तर तो कमी भरणार आहे, लक्षात तो किती भरणार आहे 28.56%। आता इथंच बघा सेम एक्झाम्पल 4 नंबरचा आहे, एक व्यक्ती आपला नफा विक्री किमतीवर दाखवतो, विक्री किमतीवर दाखवतो म्हणजे हा काय बनतो, विक्री किमतीवर ज्यावेळेस नफा दाखवतो तो काय असतो कमी असतो, तर प्रत्यक्षात त्याचा नफा किती असायला पाहिजे, कॉस्ट प्राइस वर काढायला पाहिजे, तो कमी असतो म्हणजे किती 10% कमी असतो, 10% म्हणजे किती रे 10% म्हणजे 1/10, हा जास्त आहे। आता हा काय ऍक्च्युअली काय असतो कमी असतो, हा काय असतो कमी असतो, म्हणजे 1/10 म्हणजे a/a+b आहे, a+b। मग याच्यामध्ये a बरोबर 1 असेल तर b बरोबर किती असेल 9 असेल, b बरोबर किती असणार आहे 9 असणार, म्हणजे a/b म्हणजे किती असणार आहे a/b म्हणजे 1/9,
आता 1/9 जास्त आहे, जास्त असणार आहे ऍक्च्युअली. तर विक्री किमतीवर प्रॉफिट आहे म्हणजे कमी असणार आहे, मग कॉस्ट प्राइस वर म्हणजे खरेदी किमतीवर प्रॉफिट असणार जास्त भरणार. जास्त म्हणजे 1/9. 1/9 म्हणजे काय, 900 9 1 जा 900 10 झाला, 9 1 जा 1 9 1 जा 9 1 रिमेनिंग 10 झाला, 9 1 जा परत 1 रिमेनिंग 9 1 जा 9 1 जा म्हणजे किती होणार, 11.11% होणार. 11.11%. बघा विक्री किमतीवर तुमचा जो प्रॉफिट आहे, नफा आहे, तो कमी भासतो 10%. तर जर तो का प्रत्यक्षात म्हणजे कॉस्ट प्राइसवर म्हणजे खरेदी किमतीवर काढला तर तो जास्त भरणार. तो किती बसणार आहे, 11.11%. अजूनही याच्या पुढचे आपण एक्झाम्पल घेऊन आहोत. मला वाटतं हे सीपीआर कन्सेप्ट आणि त्याचे ऍप्लिकेशन तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आपण मिक्सर आणि एलिगेशन अजून बऱ्याच याच्यामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत. पुढचे एक्झाम्पल लगेच आपण घेऊया. धन्यवाद.